मला कंटिन्यू DMs आणि मेसेजेस येतात की आयर्लंडमध्ये लिव्हिंग कॉस्ट किती आहे, पर मंथ राहायचा खर्च किती येतो. तर लेट मी ब्रेक इट डाऊन फॉर यू. तर सगळ्यात आधी सगळ्यात महागडी गोष्ट तो म्हणजे इथला रेंट. इथे हाऊसिंग क्रायसिस असल्यामुळे रेंट खूप जास्त आहे. अगेन इट डिपेंड्स अपॉन की तुम्ही कशा एरियामध्ये राहताय, कशा घरामध्ये राहताय. जर घरामध्ये फॅसिलिटी जास्त असतील, घर पॉश असेल किंवा ऑनस्वीट असेल, म्हणजे तुमचा स्वतःचा सेपरेट बाथरूम असेल आणि तुमची सेपरेट खोली असेल, तर अशा घराचा रेंट खूप जास्त असतो. इट कुड गो फ्रॉम अराउंड 1,000 युरोज ते 1,500 युरोज अप्रॉक्सिमेटली. तिथेच जर घर जुन्या टाईपचं असेल, तिथे इन्सुलेशन प्रॉपर नसेल किंवा हिटिंग बरोबर नसेल किंवा जर ते सबर्बमध्ये असेल किंवा आउटसाईडला असेल थोड्याशा, तर अशा घराची इन द सेन्स लाईक रूमचा रेंट अराउंड 500 ते 1,000 युरो इथपर्यंत जाऊ शकतो. परत त्यामध्ये आले तुमचे गॅस बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, वायफाय बिल, हे सगळे इधर एक्सक्लुडिंग असतात किंवा इन्क्लुडिंग असतात तुमच्या टोटल रेंटमध्ये. आणि इथे एक पद्धत असते की जर तुम्ही एखाद्या रूमचा रेंट देताय तर त्या घरातला पूर्ण फर्निचर तुम्ही वापरू शकता, तिथला पूर्ण क्रॉकरी सेट तुम्ही वापरू शकता. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जसे की फ्रीज, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक केटल, टोस्टर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे वापरू शकता जर तुम्ही राहायला गेलात तर.